नमस्कार, मी ऐश्वर्या तुमचं मराठी मनोरंजन विश्वात खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, आपल्या भेटीला एक सुंदर असं प्रेमगीत आलंय. तुला पाहून मी. आणि आता आपल्यासोबत आहेत या प्रेमगीताचा गायक म्हणजेच ऋषी. हाय ऋषी, तुझं मराठी मनोरंजन विश्वात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. कसा आहेस? एकदम बढिया. कसं वाटतंय आज तुझं गाणं म्हणजे काल प्रेक्षकांच्या भेटीला आलंय, प्रचंड प्रतिसाद येतोय प्रेक्षकांचा. खूप आनंद होतो आहे, खूप मजा येते आहे. लोकांचा रिस्पॉन्स बघून खूप बरं वाटतं आहे की एका दिवसात गाण्याला इतके लोक डोक्यावर घेत आहेत, आवडतं आहे त्यांना गाणं. सो मजा येते. तुझी सुरुवात कशी होती गायनाची असेल किंवा या क्षेत्राची सुरुवात कशी होती? गायनाची सुरुवात तर ॲक्सिडेंटलच होती, टू बी ऑनेस्ट. कारण की मी ॲज सच असं काही सिंगिंग शिकलो नाही किंवा मी म्युझिक बनवणं पण काही कधी शिकलो नाही. सो माझी सुरुवातच अशी होती की मी सुरुवातीला अरेंजिंग असेल किंवा कंपोजिंगचे जे कंपोजर्स असतात मोठे मोठे किंवा छोटे मोठे कोणी असेल तर त्यांचे म्युझिकची पीस बनवणे किंवा म्युझिकला रिदम देणे या सगळ्या गोष्टींपासून माझी सुरुवात झाली होती. सो इव्हेंच्युअली हळूहळू करत 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 मी त्या गोष्टीचा थोडासा लिरिक्समध्ये लिखाणामध्ये मला थोडंसं वाटलं की यार मी एकदा लिहून बघितलं पाहिजे काहीतरी किंवा कंपोज करून बघितलं पाहिजे, ओरिजिनल केले पाहिजे स्वतःच्याही. सो हळूहळू करत 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 त्या प्रोसेसमध्ये मी इन्वॉल्व्ह झालो. या गाण्याची सुरुवात कशी होती किंवा काय? या गाण्याची सुरुवात अशी झाली की मनीषाने मला या गाण्यासाठी विचारलं होतं की ऋषी असं असं मला या झोनमध्ये थोडंसं कोस्टल वाईबमध्ये गाणं हवं आहे आणि त्या गाण्याला मला असा व्हिडिओ बनवायचा आहे. सो व्हिडिओची तिने मला एक कॉन्सेप्ट सांगितली होती छानशी. सो मी त्या प्रोसेसमध्ये लागलो आणि इव्हेंच्युअली त्या गाण्याला मग सुरुवात झाली आणि तिला मी काहीतरी एक अंतरा पाठवला होता. मे बी 4 लाईन्स होत्या फक्त आणि त्या 4 लाईन्स पाठवल्यानंतर तिचा स्वतःचा मला कॉल आला की यार मला असंच करायचं आहे आणि त्यात मुखडा वगैरे काही नव्हता. तो मुखडा मी नंतर बनवला आणि तो मुखडा बनवल्यानंतर तिला पाठवला आणि प्रोसेस मग चालू झाली गाण्याची. इव्हेंच्युअली शूट होण्याच्या 5 तासाच्या 5 किंवा 6 तासाआधी गाणं मी दिलं आहे त्यांना. सो शूटच्या आधी त्यांच्याकडे गाणं पण नव्हतं. सो खूप कल्लोळ झाला आहे त्या प्रोसेसमध्ये. म्हणजे गाणं रेकॉर्ड करताना फार घाई झाली तर काय, म्हणजे त्या घाईमध्ये पण एक मज्जा आली असेल तर काय मज्जा आली तुला रेकॉर्डिंग करताना? मज्जा तर इतकी आली तुम्हाला सांगायचं झालं तर काय झालं, रेकॉर्डिंगला ज्यावेळी मी बसलो होतो आणि माझी रेकॉर्डिंगची सवय आहे रात्रीची. मी कुठलाही गाणं रेकॉर्ड करताना रात्री 2, 2:30, 3 अशा टायमिंग म्हणजे ऑड टायमिंग्समध्ये रेकॉर्ड करतो. सो प्रत्येक गाण्यामध्ये आहे ना रेकॉर्ड करताना मला एक जो टेक्स्चर हवा असतो किंवा नाही का एक फील हवा असतो, तो फील घेण्यासाठी मी रात्रीचाच वाट बघतो रात्रीची. आणि त्या दिवशी मला मनीषा लाईनवरच बरं का की झालं का रेकॉर्ड, होतं आहे का रेकॉर्ड, किती झालं आहे पाठव मला. मग त्या गोष्टीला टॅकल करत 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 रेकॉर्ड करत होतो. सो मजा तर येत होती पण भरपूर काही काही गोष्टी होत होत्या. जेव्हा गाण्याचं शूट झालं तेव्हा तू तिथे होतास का, प्रेझेंट होतास? शूटच्या वेळी तर मी नव्हतो पण शूट झाल्यानंतर एडिटला ज्यावेळी आलं गाणं त्यावेळी मी तिथं होतो आणि बऱ्याचशा गोष्टी मला पण आवडल्या त्या गाण्यातल्या. बरेचसे फ्रेम्स आवडले मला, बऱ्याचशा लोकेशन्स जागा खूप प्रचंड भारी त्यांनी शोधल्या होत्या आणि कुडोज टू व्हिडिओ टीम. मस्त झाला आहे व्हिडिओ पण. ह्या सगळ्या जर्नीमध्ये तुझी अशी बेस्ट सपोर्ट सिस्टीम कोण होती की जिथून तुला इन्स्पिरेशन मिळतं गाण्यासाठी असेल, हे सगळं करण्यासाठी? माझी आई. हे खरं सांगायचं तर जे आहे ते तिच्यामुळेच आहे आणि सगळं तिच्यामुळे म्हणल्यावरती तीच माझं सर्वस्व तीच आहे. आता प्रेक्षकांसाठी गाण्याच्या 1-2 ओळी आणि तुला काय वाटतं प्रेक्षकांनी काय करायला हवं ते सांग. ओके. सुदबुद राहिली ना बावऱ्या मनाला, धक धक वाढली ओ रात हे अशी. कुठं कुठं जाऊ मी विचारू ग कुणाला, जिथं तिथं दिसते मला तूच ग अशी. दिन रात एक झाला इरादा अनेक साला, बस तेरे प्यार की है मुझ में कमी. झाला मला राणी झाला फिवर हा प्यार वाला, दूर कर आके मेरे आँखों की नमी. विसरून जातो या जगाला ग राणी तुला पाहून मी.
आणि हे गाणं आऊट झालं आहे. सो या गाण्याला प्रचंड प्रतिसाद द्या तुमचा चांगला. या गाण्याला बघा, या गाण्याला लाईक करा आणि कॉमेंट वगैरे करा आणि प्रचंड शेअर करा आणि तुम्हाला टॅग करा. आणि आम्हाला टॅग करा बरं का. रील्स वगैरे बनवत असाल आम्हाला टॅग करा इंस्टाग्रामवरती आणि आम्ही नक्की शेअर करू ते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. थँक्यू सो मच. तुला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाल.